जळगाव येथील महावितरण कार्यालयात शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे शेतकऱ्यांना अखंडित 8 तास वीज पुरवठा देण्याच्या मागणीसह महाविकास आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। खंडित वीज पुरवठ्यामुळे केळीबागा जळत असल्याचा आरोप करत आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। सकाळी किंवा रात्री वीज पुरवठा करावा, तसेच 6 तासाऐवजी 8 तास अखंडित वीज द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब सोनवणे यांनी महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गडपाळस घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महानगराध्यक्ष ऐजाज मलिक, माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रमोद घुगे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यालयीन सरचिटणीस वायस महाजन सर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या संदर्भातली माहिती आज दिनांक 29 मे रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांना प्राप्त झाली। शेतकरी विरोधी भाजप सरकारचा, शेतकरी विरोधी फडणवीस सरकारचा, शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना वीज, वीज आमच्या हक्काची, कोण म्हणतं देणार नाही, शेतकरी विरोधी भाजप सरकारचा, शेतकरी विरोधी फडणवीस सरकारचा, या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय, महायुती सरकारचं हाय हाय। हे म्हणजे आमचं शेतकऱ्यांना म्हणजे आमची त्यांनी सुपारी घेते। मला हेच सांगायचं आहे, कारण की जळगाव जिल्ह्यामध्ये 2 विभाग आहे। एका विभागाला तुम्ही 8 तास सलग पुरवठा करतात आणि जळगाव विभाग जो आहे त्याला 6 तास आणि 6 तास कसं देतात, 1 तास लाईट द्यायची, परत ट्रिप करायची, 1 तास द्यायची, परत ट्रिप करायची। माझा शेतकरी बांधव एक डोळे लावून वीज मंडळाकडे बघतो की आता लाईट येईल का, तेव्हा लाईट येईल का, आणि लाईट येते तर काय लगेच ट्रिप मारते। मग तर शेतकऱ्यांना करायचं काय, त्याला आता आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। पण आम्ही जर यांनी आज आम्हाला लेखी आश्वासन नाही दिलं तर आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आता कोणता शेतकरी मरणार नाही, शेतकरी लढेल या भ्रष्ट सरकाराविरुद्ध, या वीज वितरण कंपनीचा जे मुजोर अधिकारी आहे त्याच्या विरुद्ध माझा प्रत्येक शेतकरी लढेल। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू आणि त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जोमाने लढेल। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठे सुटणार नाही, ही आमची ठाम मागणी आहे। राष्ट्रवादी व शिवसेनेतर्फे आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या दोन्ही पक्षांच्या वतीने आज आंदोलन केलंय। आमची एकच रास्त मागणी आहे की शेतकऱ्यांना 8 तास अखंड काही खंड न पडता वीज पुरवठा मिळावा। आता जो वीज पुरवठा आहे तो दुपारच्या वेळेत आहे, जो 12 ते 4-5 मध्ये आमची अतिशय रास्त मागणी आहे की 45-46 डिग्री पर्यंत तापमान गेलंय। अशा टेम्परेचर मध्ये आपण तासभर बाहेर थांबू शकत नाही। महावितरणला वाटतं की शेतकरी त्या वेळेमध्ये पाणी भरेल। आमची रास्त मागणी आहे की 20 दिवसासाठी केळी जर जळते, आता आमचे बाबा इथं सांगत होते 20 लाखाचा माल त्यांनी लावला आणि रोज एक पीक जळत आहे, त्यांना काय वाटत असेल, जिथे शेतकरी पोटच्या मुलाप्रमाणे त्याचं पीक वाढवतो तेव्हा। तर आमची अतिशय रास्त मागणी आहे, नाही तर मग जे काही होईल याच्या पुढे त्याची शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होईल त्याची नुकसान भरपाई महावितरण देणार आहे का, याचं पण उत्तर त्यांनी द्यावं। नाही तर मग आमचे शेतकरी इथून, आमचं म्हणणं आहे की त्यांनी लेखी आम्हाला द्यावं की 8 तास ते आम्हाला वीज देतील, त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। नाहीतर आमच्या शेतकऱ्यांनी आताच आत्मदानाचा प्रयत्न इथं केलेला आहे, गळफास घेण्याचा प्रयत्न केला आहे। जर उद्या एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, केळीच्या असेल, कांदा उत्पादक शेतकरी तर पहिले सरकारने मारला आहे, मका उत्पादक शेतकरी मारला आहे, व्यापाऱ्यांचंच भलं आहे सरकार बघतं। पंतप्रधानांना वेळ नाही आहे, ते मेलोडी वाटत जगभरामध्ये फिरतायत। त्याच्यामुळे आमची अतिशय रास्त मागणी आहे की त्यांनी आम्हाला लेखी द्यावं
ते लेखी देणार नाही, त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. ठीक आहे, तुम्ही काय सांग